नमस्कार. माही शिवण क्लासमध्ये आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे की 3 इंच बाहीची कटिंग कशी करायची आहे. आणि व्हिडिओ पूर्ण बघा. आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी असेच नवीन नवीन व्हिडिओ या चॅनलवरती घेऊन येणार आहे. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करू. तर ही 3 इंचची बाही आहे. तर त्यासाठी हा पेपर घेतलेला आहे. ह्या साईडला ओपन बाजू आहे आणि ह्या साईडला बंद बाजू आहे. तर या बंद बाजूकडून माप टाकायचं आहे. 3 इंच घ्यायचं आहे. तर ही अस्तर ब्लाऊजसाठी वापरायचं आहे, त्यासाठी अर्धा इंच जास्त घ्यायचं. जर तुम्हाला साध्या ब्लाऊजसाठी जर वापरायचं असेल तर तुम्ही 1.5 इंच जास्त घ्यायचं आहे. तर बघा इथं 3.5 इंच पूर्ण उंची इथं घेतलेली आहे. आता ह्या साईडला पण 3.5 इंचवर एक पॉईंट द्यायचा, जेणेकरून ही खालचा भाग क्रॉसमध्ये होणार नाही. त्यासाठी हे 2 पॉईंट द्यायचे आणि स्केलच्या साहाय्याने या पद्धतीत सरळ असं ही रेषा ओढून घ्यायची. तर आता 3 इंचसाठी वरी 1.5 इंचवर एक पॉईंट द्यायचा. इथं 1.5 इंचवर एक पॉईंट द्यायचा. ह्या साईडला पण 1.5 इंचवर एक पॉईंट द्यायचा. आता हे दोन्ही पॉईंट असे सरळ रेषे जोडून घ्यायचे. अशा पद्धतीत ह्या 2 रेषा ओढून घ्यायच्या. आता ह्या 1.5 इंच जिथं घेतलेलं आहे तिथं छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. तुमचं जे काय असेल ते साईजनुसार तुम्ही इथं चौथा भाग घ्यायचा आहे. तर इथं मी 9.5 इंच घेणार आहे, कारण याचा पूर्ण साईज आहे 38 साईज. तर त्याचा चौथा भाग मी 9.5 घेतलेला आहे. तर पुढे 1 इंच जास्त घेणार आहे इथं शिलाई मार्जिनसाठी. अशा पद्धतीत आता खाली दंड घेर टाकायचा आहे, जी काय असेल ती. तर इथं मी 6 इंचवर एक पॉईंट दिला आणि पुढे शिलाई मार्जिनसाठी मी 2 इंचवर एक पॉईंट दिला. आता हे या पद्धतीत जोडून घ्यायचं. आता ही पूर्ण रेषा अशी मोजून घ्यायची आणि या रेषेचा मध्य घ्यायचा आहे. मध्य घेऊन इथे एक पॉईंट द्यायचा. आता हा पॉईंट वर आता असा सरळ रेषेत असं जोडून घ्यायचा. आणि आता इथं अर्धा इंचवर एक पॉईंट द्यायचा आणि खाली अर्धा इंच, म्हणजे या दोन्हीच्या मध्ये अंतर अर्धा इंच आलं पाहिजे. तसंच या साईडला 1 इंचवर एक पॉईंट द्यायचा. आता इथं बाहीला आकार द्यायचा आहे. बाहीचा आकार हा माशाच्या आकारासारखा आला पाहिजे. तर इथून बाहीला आकार देत जायचा आहे. बरोबर ह्या पॉईंट पाशी आपल्याला इथं जोडायचं आहे. अशा पद्धतीत आता हे दुसरा आकार पण इथून देत जायचे. तर आता हे कट करून घ्यायचं.
जसा आकार आहे त्या पद्धतीतच हे कट करायचं आहे. आता अशी बाही करायची आणि हा दुसरा आकार पण इथून कट करून घ्यायचा. हे बघा, ही 3 इंचची बाही ही कशी कट करायची आहे तरी तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. आणि ही बाही ब्लाऊजला पूर्ण बसते, कमी पडणार नाही. या पद्धतीत तुम्ही पण बाही कट करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.